भाषण म्हणजे अवघड प्रकार असतोय. सगळ्यांच्यातला काय मुद्दा राहिला आहे ते शोधून काढायचा आणि त्याच्यावर भाषण करायचं. पुन्हा पुन्हा तिचा ऐकता लोकांना कंटाळा येतो. काही जण समोर तुम्ही लोकसभेत गेले, बाबासाहेब विधानसभेत गेले. आणि बाबूराव बापकडे साहेब सांगते मला सांगोल्यात हे करून पाहिजे, ते करून पाहिजे, इथं हे झालं पाहिजे, MIDC आली पाहिजे, पाणी आलं पाहिजे. आम्हाला तिघांना आदेश आला की आम्ही सगळी मैदानात उतरलो. आणि मी आधी शब्द देतो मी कोणत्याही पक्षात असेल मित्रत्व काही सोडणार नाही. मित्रासाठी कुठेही मैदानात उतरलो. अजून एक मित्र आम्हाला जोडला गेले, अतुल दादा. तेव्हा नुसतं विधानसभा इलेक्शन नाही, पंचायत समिती आहे, ZP आहे, ग्रामपंचायत आहे, उच्च लोकसभा आहे. आम्ही सगळी एकत्रच काम करणार एवढं तुम्हाला सगळ्या सांगोलकरांना ठामपणाने सांगतो. आदरणीय पवार साहेबांचा जो आदेश असेल, भाई जयंत पाटील साहेबांचा जो आदेश असेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करू एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि आपल्याला सांगोला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे प्रलंबित विषय आहेत, तालुक्यात MIDC नाही, आपल्या टिंबू म्हैसाळचं पाणी आहे, आपली जी मान नदी वाहते त्याच्यावरती भविष्यात बॅरेजेस झाले पाहिजेत जेणेकरून जास्तीचं पाणी अडवून लिकेज न होता लोकांना जास्तीत जास्त दिवस पाणी मिळते. नेरेवरून तुमच्या आमच्यात कायम गैरसमज केला जातो. ज्यांना इलेक्शन लढायचं आहे ती मंडळी कायम नंतर ती माळशिरसवाल्याने पाणी आपलं अडवलं चोरत आहे. फलटणवाल्यांवर आरोप. आता मला मागचा इतिहास काय काढत बसायचा नाही. ज्या दिवशी लोकसभेचं मतदान झालं त्या दिवशी लक्षात आलं इथल्या मंडळींना की इथं उलटा कार्यक्रम झालेला आहे. माळशिरसमध्ये उलटा कार्यक्रम झाला आहे, फलटणमध्ये उलटा कार्यक्रम झाला आहे. एवढी फेक पडलेली होती. कॅनल बंद करून टाकला चालू असलं. हे कोण करते, कोण राजकारण करते हे शोधलं पाहिजे. त्यावेळेस बाबासाहेब असतील, आम्ही सगळे फलटणकर असतील, आम्ही मोर्चा काढला ते पण जाग विचारलं. तेव्हा हे कुठं होते, का आले नाहीत मोर्चाला? आम्ही कसं काढला होता, सगळ्यांना घेऊन काढला होता तिथं मोर्चा, तरी आले नाही. म्हणजे फक्त भांडणं लावून द्यायचं काम ह्या मंडळीत लोकांनी आजपर्यंत केलेलं आहे. त्या स्वार्थात कुठं चुकून निवडून यायचं काम या लोकांनी केलेलं आहे. फक्त एवढंच सांगेन कारण आता 2च मिनिटं राहिलेले, 12चा टाइम आहे, 5 मिनिटं आहे, की आपल्या भागातला विकास हाच आमच्या समोर एक आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचं जबाबदारी बाबासाहेबांची, माझी, अतुल दादाची असेल. तुम्ही जसं मला निवडून दिलं आणि एक चांगल्या फायद्याची गोष्ट आपल्या इथं सुरू होती, किसान रेल्वे, की ज्यातून आपली डाळिंब उत्तर भारतामध्ये जात होती, बाकीची इतर तिकडे जात होती. त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा निवडून आलेल्या सोलापूरला DRMकडे बैठक घेतली आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचलेला आहे रेल्वे बोर्डाकडे. आणि येत्या 3-4 महिन्यामध्ये आपली किसान रेल्वे पुन्हा चालू होणार आहे. आणि आपलं काय उत्तर भारतामध्ये अगदी बिहारपर्यंत जाणार तिथे 100% खात्री. तुम्ही रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटलो, रेल्वे चेअरमनला सुद्धा भेटलो, त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच ही रेल्वे पुन्हा एकदा सुरू केली जाईल. अजून इतर प्रश्न जे आहेत, उदाहरणार्थ MIDC झाली पाहिजे आणि सांगोला तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे. इथल्या मुलांनी मोठे उद्योगधंदे त्यात सुरू केले पाहिजेत. या दृष्टिकोनातून जिथं जिथं मदत लागेल त्या दृष्टिकोनातून आमची जबाबदारी राहील की ते पूर्ण करण्याची. आम्ही तुम्हाला 100% ग्वाही देतो. जसं इलेक्शन संपल पहिलं पत्र ते पण शासकीय जागेत MIDC करायचं, की माझ्या बाबासाहेबांच्या सहीचं पत्र आणि उद्योग मंत्र्याला देऊ आणि
येत्या वर्षभराच्या आत सांगोला तालुक्यामध्ये MID कशी अशी उभं राहील या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करू. अधिक वेळ घेत नाही. फक्त एवढंच सांगेन की माझ्या आजोबांची एक शिकवण आहे, विजयश्री मोठे वडील साहेबांची एक शिकवण आहे की संयम आणि निष्ठा ठेवली पाहिजे आणि एकदा दिलेला शब्द मोडायचा नाही, कदापि मोडायचा नाही. त्याच्यासाठी काही किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल. मी बाबासाहेबांना शब्द दिला तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट विजयसिंह मोठे वडील साहेबांनी माझी 3 नंबरची चूक जयसिंह मोठे वडील साहेब ते अत्यंत कडक आहेत आणि आमच्या तालुक्याचं राजकारण तुम्ही TV वर बघितलं असेल. माझी उमेदवारीला उभा राहायच्या आधी त्यांची मुलाखती बघितली असतील सगळे. त्यांचा शब्द हे माळशिरस तालुक्यातले कार्यकर्ते प्रमाण म्हणून स्वीकारतात. त्यांनी एक शिकवण दिलेली आहे, 100 कार्यकर्ते असले आणि त्यातले 10 निष्ठावंत असले आणि 90 निघून गेले तरी चालेल, 10 लोकांना महत्त्व द्यायचं. माझी बाबासाहेबांना विनंती आहे की ते 10 जण आबासाहेबांनी आयुष्यभर जपले. सांगायचं तात्पर्य जे निष्ठेने राहते प्रत्येक इलेक्शनला त्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठबळ द्या, त्यांच्या मागे उभा राहा. जे तात्पुरते येते स्वतःच्या स्वार्थासाठी येते असे लांब ठेवा. जी चटणी भाकरी करणं घेऊन येते त्याला मोठा करा, ती नक्कीच आयुष्यभर तुम्हाला सोडणार नाही. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. मला खात्री आहे की त्या